जीवशास्त्रामध्ये ना एक खूप मूलभूत पण तितकीच म्हणा ना विचित्र प्रेरणा आहे. ती म्हणजे सगळ्या सजीवांना प्रजनन का करायचं असतं. आज आपण याच प्रश्नाचा जरा खोलात जाऊन विचार करूया. तर पहिला आणि महत्वाचा प्रश्न, सजीव प्रजनन करतात तरी का? म्हणजे खरं सांगायचं तर एखाद्या सजीवाला जिवंत राहण्यासाठी प्रजननाची अजिबात गरज नसते. हो, पोषण, श्वास घेणं, उत्सर्जन या सगळ्या गोष्टी जगण्यासाठी आवश्यक आहेत, पण प्रजनन नाही. उलट त्यात तर प्रचंड ऊर्जा खर्च होते. मग विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना की एखादा सजीव अशा प्रक्रियेवर एवढी ऊर्जा का वाया घालवेल जी त्याच्या स्वतःच्या जगण्यासाठी गरजेचीच नाहीये. याचं उत्तर खरं तर खूप सोपं आहे. गोष्ट वैयक्तिक अस्तित्वाची नाहीये, तर ती आहे संपूर्ण प्रजातीच्या अस्तित्वाची. प्रजनन हे त्या एका सजीवासाठी नसतं, तर त्याच्यासारख्या करोडो सजीवांची वंशवेल पुढे चालू राहावी यासाठी असतं. याच प्रक्रियेमुळे तर सजीवांची संख्या वाढते, ते आपल्याला आजूबाजूला दिसतात आणि त्यांची प्रजाती पिढ्यानपिढ्या टिकून राहते. ठीक आहे, प्रजाती टिकवण्यासाठी प्रजनन गरजेचं आहे हे तर कळलं. पण मग पुढचा प्रश्न येतो की सजीव आपली रचना, आपलं डिझाईन एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कसं काय पोचवतात. याचं उत्तर दडलंय जीवनाच्या मूळ आराखड्यात, म्हणजेच त्याच्या ब्लूप्रिंटमध्ये. आणि ही ब्ल्यूप्रिंट म्हणजे काय, तर डीएनए. आपण सगळ्यांनीच हे नाव ऐकलंय. डीएनए म्हणजे सोप्या भाषेत शरीराच्या रचनेचा नकाशा किंवा ब्ल्यूप्रिंट. पेशीच्या आत केंद्रकात ही माहिती दडलेली असते आणि याच माहितीवरून ठरतं की प्रथिनं कशी बनवायची आणि पर्यायाने शरीर कसं घडवायचं. त्यामुळे प्रजननाची सर्वात बेसिक, सर्वात मूलभूत पायरी कोणती असेल, तर ती आहे ह्या डीएनए ब्ल्यूप्रिंटची एक कॉपी बनवणं. आता हे काम वाटतं तितकं सोपं नाहीये. असं नाही की पेशीनं डीएनएची झेरॉक्स काढली आणि तिला बाहेर ढकलून दिलं. नाही, कारण त्या नुसत्या डीएनएच्या कॉपीला काहीच अर्थ नाही. तिला जिवंत राहण्यासाठी, काम करण्यासाठी संपूर्ण पेशीची रचना म्हणजे सेल्युलर मशिनरी लागते. म्हणूनच पेशी आधी डीएनएची कॉपी बनवते, मग त्या नवीन कॉपीसाठी एक नवीन पेशी यंत्रणा तयार करते आणि मग स्वतःला 2 नवीन पेशींमध्ये विभागते, म्हणजे एकापासून 2. पण इथे एक गंमत आहे. कोणतीही जैवरासायनिक प्रक्रिया म्हणजे बायोकेमिकल रिॲक्शन कधीच 100% परफेक्ट नसते. त्यामुळे डीएनए कॉपी करताना प्रत्येक वेळी अगदी सूक्ष्म छोटे छोटे बदल होतात आणि या बदलांनाच आपण विविधता किंवा व्हेरिएशन म्हणतो. आता हे बदल म्हणजे काही चूक किंवा एरर नाहीये. उलट हे तर उत्क्रांतीचं, इव्होल्यूशनचं एक खूप मोठं आणि शक्तिशाली हत्यार आहे. आणि ही विविधता इतकी महत्वाची काय आहे? कारण ती प्रजातींना टिकून राहण्यासाठी मदत करते. एक उदाहरण घेऊया. समजा थंड पाण्यात राहणारे काही बॅक्टेरिया आहेत. आता अचानक ग्लोबल वॉर्मिंगमुळे त्या पाण्याचं तापमान वाढलं. काय होईल? बहुतेक बॅक्टेरिया मरून जातील. पण ज्यांच्या डीएनए कॉपीमध्ये चुकून थोडासा बदल झाला असेल, ज्यामुळे ते थोडी जास्त उष्णता सहन करू शकत असतील, तर ते वाचतील आणि मग तेच पुढे वाढतील, आपली संख्या वाढवतील. पाहिलं विविधता कशी कामी येते ते? तर आता प्रजननाच्या पद्धतींबद्दल बोलूया. पहिली पद्धत आहे अलैंगिक प्रजनन किंवा एसेक्शुअल रिप्रोडक्शन. इथे सगळा भर असतो तो म्हणजे हुबेहूब अचूक प्रती तयार करण्यावर. खास करून एकपेशीय आणि साध्या बहुपेशीय सजीवांमध्ये याच्या वेगवेगळ्या पद्धती दिसतात. जसं की अमिबा, तो स्वतःचे 2 तुकडे करतो, झालं प्रजनन. स्पायरोगायरासारखे काही जीव मोठे झाले की लहान लहान तुकड्यांमध्ये मोडतात आणि प्रत्येक तुकड्यापासून नवीन जीव तयार होतो. हायड्राच्या शरीरावर तर एक छोटीशी कळी किंवा बळ येतो, तो वाढतो आणि नवीन हायड्रा तयार होतो. आणि बुरशी जसं की रायझोपस तर बीजाणू म्हणजे स्पोर्स तयार करते. ही पद्धत साध्या सिंपल जीवांना एकदम परफेक्ट आहे. पण आपल्यासारख्या कॉम्प्लेक्स जीवांचा काय? आपल्या शरीरात तर विशिष्ट कामासाठी विशिष्ट पेशी, उती म्हणजे टिश्यूज आणि अवयव म्हणजे ऑर्गन्स असतात. हात, पाय, मेंदू, हृदय सगळं कसं ठरलेलं आहे. अशावेळी पेशी दर पेशी विभाजन म्हणजे सेल बाय सेल डिव्हिजन करणं प्रॅक्टिकलच नाही. तरीसुद्धा या पद्धतीचे फायदे खूप मोठे आहेत. एक म्हणजे फक्त एकाच पालकाची गरज असते. दुसरं म्हणजे ही प्रोसेस खूपच फास्ट आणि एफिशियंट आहे. आणि त्यामुळे जेव्हा आजूबाजूचं वातावरण स्थिर असतं, फार बदलत नाही, तेव्हा टिकून राहण्यासाठी हा एक सर्वोत्तम मार्ग आहे. पण नेहमीच वातावरण स्थिर असेल असं नाही ना. मग जर वातावरण बदलत असेल तर काय करायचं? इथेच प्रजननाची दुसरी पद्धत कामाला येते. ती म्हणजे लैंगिक प्रजनन किंवा सेक्शुअल रिप्रोडक्शन. आता इथे एक प्रश्न पडायलाच हवा. जर अलैंगिक प्रजनन म्हणजे एक प्रकारे क्लोनिंगच इतकं सोपं आणि फास्ट असेल, तर मग लैंगिक प्रजननासारखी एवढी गुंतागुंतीची आणि वेळखाऊ प्रक्रिया निसर्गाने का तयार केली असावी? याचं उत्तर एकाच शब्दात आहे, तो म्हणजे वेग.
कशाचा वेग? तर विविधतेचा. बघा, डीएनए कॉपी करताना जे बदल होतात, जी व्हॅरिएशन येते ती खूप हळूहळू येते. पण लैंगिक प्रजनन हा एक प्रकारे शॉर्टकट आहे. यामध्ये दोन वेगळ्या जीवांकडून आलेले डीएनए आणि त्यातील विविधता एकत्र येते. यातून व्हॅरिएशनचं एक नवीनच शक्तिशाली कॉम्बिनेशन तयार होतं. आणि यामुळे होतं काय? तर प्रजाती बदलत्या परिस्थितीशी खूप वेगाने जुळवून घेऊ शकते. सोप्या भाषेत सांगायचं तर हा एक ट्रेड ऑफ आहे. अलैंगिक प्रजनन म्हणजे वेग आणि कार्यक्षमता, तर लैंगिक प्रजनन म्हणजे विविधता आणि जुळवून घेण्याची क्षमता. जेव्हा वातावरण स्थिर असतं तेव्हा अलैंगिक प्रजननाचा वेग कामी येतो, पण जेव्हा परिस्थिती बदलते तेव्हा लैंगिक प्रजननातून निर्माण होणारी विविधता टिकून राहण्याची अधिक चांगली संधी देते. बरं, आतापर्यंत आपण या दोन्ही पद्धतींबद्दल ऐकलं. चला आता या सगळ्या गोष्टी मानवाच्या उदाहरणावरून अधिक चांगल्या प्रकारे समजून घेऊया. बघा, आपल्या शरीराची वाढ होत असताना शरीराची सगळी ऊर्जा, सगळा फोकस त्या वाढीवर असतो. पण एकदा का शरीराच्या वाढीचा वेग कमी झाला की मग शरीर आपलं लक्ष दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे वळवतं, आणि ती गोष्ट म्हणजे प्रजनन. याच काळात प्रजनन संस्थेतील ऊती परिपक्व व्हायला लागतात. पौगंडावस्थेतील याच टप्प्याला आपण तारुण्य किंवा प्युबर्टी असं म्हणतो. पुरुषांमध्ये प्रजनन संस्थेचा मुख्य भाग म्हणजे वृषण किंवा टेस्टीज, जिथे शुक्राणू म्हणजे स्पर्म्स तयार होतात. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे स्पर्म्स तयार होण्यासाठी शरीराच्या नॉर्मल तापमानापेक्षा थोडं कमी तापमान लागतं. म्हणूनच वृषण हे वृषणकोशामध्ये म्हणजे स्क्रोटममध्ये शरीराच्या बाहेर असतात. इथून शुक्राणू शुक्रवाहिनीमधून म्हणजे वास डेफरन्समधून पुढे जातात आणि त्यांना पोषण मिळावं आणि त्यांचं वहन सोपं व्हावं यासाठी काही ग्रंथी त्यात द्रव्य मिसळतात. तर दुसरीकडे स्त्रियांमध्ये अंडाशय किंवा ओव्हरीज असतात, ज्या दर महिन्याला एक अंडपेशी म्हणजे एग सेल तयार करतात. ही अंडपेशी मग अंडनलिका, जिला आपण फिलोपियन ट्यूब म्हणतो, तिथून गर्भाशयापर्यंत म्हणजे युटरसपर्यंतचा प्रवास करते. आणि याच काळात गर्भाशय स्वतःला वाढणाऱ्या गर्भाच्या पोषणासाठी तयार करत असतं. आणि मग सुरू होतो एका नवीन जीवनाचा प्रवास. जेव्हा शुक्राणू आणि अंडपेशी यांचं मिलन अंडनलिकेत होतं, त्या प्रक्रियेला म्हणतात फलन किंवा फर्टिलायझेशन. हा तयार झालेला भ्रूण म्हणजे एम्ब्रियो मग गर्भाशयात जाऊन रुजतो. तिथे त्याला गर्भनाळेमार्फत म्हणजे प्लासेंटाद्वारे आईच्या शरीरातून पोषण मिळतं. आणि मग सुमारे 9 महिन्यांच्या विकासानंतर गर्भाशयाच्या स्नायूंच्या लयबद्ध आकुंचनाने त्या बाळाचा जन्म होतो. तर आपण पाहिलं की प्रजननाचा हा संपूर्ण प्रवास म्हणजे दोन शक्तींमधला एक समतोल आहे. एकीकडे आहे समानतेतून मिळणारी स्थिरता आणि दुसरीकडे आहे विविधतेतून मिळणारी लवचिकता. या दोही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पण मग एक मोठा प्रश्न उभा राहतो. आपल्या या वेगाने बदलणाऱ्या पृथ्वीवर जीवनाच्या भविष्यासाठी यापैकी कोणती गोष्ट जास्त प्रभावी ठरेल? समानतेतून मिळणारी स्थिरता की विविधतेतून येणारी बदल स्वीकारण्याची ताकद? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.